कर्णपिशाचनी ही एक प्रकारची तांत्रिक साधना आहे जी अत्यंत धोकादायक मानली जाते. ही साधना विशेष कर्णकांमार्फत पिशाचनीचे बोल ऐकण्याच्या तंत्रावर आधारित आहे. कर्णपिशाचनी साधनेबद्दल अनेक दंतकथा आणि लोककथा आहेत, परंतु ही साधना किती दिवसात सिद्ध होते याबद्दल निश्चित माहिती देणे कठीण आहे, कारण ती विविध घटकांवर अवलंबून असते. या घटकांमध्ये साधकाची क्षमता, साधनेची पद्धत, ग्रह नक्षत्राची स्थिती आणि अनेक तांत्रिक बाबींचा समावेश असतो. कर्णपिशाचनी साधनेचे महत्त्वाचे घटक. कर्णपिशाचनी साधनेत साधकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा फार मोठा वाटा असतो. साधकाला धैर्य आणि संकल्पाने साधना करावी लागते. मनाच्या स्थिरतेचा आणि शारीरिक सहनशक्तीचा अत्यंत मोठा परिणाम साधनेवर होतो. कर्णपिशाचनी साधना अत्यंत जोखमीची असल्यामुळे योग्य गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधक साधना करतो तर त्यात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. कर्णपिशाचनी साधनेच्या विविध पद्धती आहेत. कोणत्या पद्धतीने साधना करायची हे गुरु ठरवतात. पद्धतीनुसार साधनेचा कालावधी ठरतो. काही साधनांनंतर मंत्रोच्चारण, विशेष यंत्र, तांत्रिक विधी याचा समावेश असतो. तांत्रिक साधनेत ग्रह नक्षत्रांची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. योग्य मुहूर्तावर साधना केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. गुरु हे ग्रह नक्षत्रांची स्थिती विचारात घेऊन साधनेचा मुहूर्त ठरवतात. साधनेचे स्थान देखील फार महत्त्वाचे असते. कर्णपिशाचनी साधनेचे अनेक विधी निर्जन आणि शांत ठिकाणी केले जातात. यामध्ये साधकाचे ध्यान केंद्रित होते आणि तो ब्रह्माव्यस्थेपासून मुक्त राहतो. या टप्प्यात साधकाला योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभिक साधना करावी लागते. या साधनेत साधकाच्या मनाची स्थिरता आणि शारीरिक सहनशक्ती तपासली जाते. प्रारंभिक साधना ही अनेक महिने किंवा कधीकधी वर्षेही चालू राहू शकते. प्रारंभिक साधनेनंतर साधकाला मुख्य साधनेचा टप्पा सुरू करावा लागतो. या टप्प्यात साधकाला मंत्रोच्चारण, तांत्रिक विधी आणि विशेष यंत्राचा वापर करावा लागतो. मुख्य साधना अत्यंत कठोर असते आणि यात साधकाला विशेष साधनाचा वापर करावा लागतो. मुख्य साधनेनंतर अंतिम साधनेचा टप्पा येतो. या टप्प्यात साधकाला अत्यंत धैर्याने आणि संकल्पनाने साधना करावी लागते. अंतिम साधनेत साधकाच्या मनाच्या आणि शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. कर्णपिशाचनी साधकाच्या मानसिक स्थितीवर फार मोठा परिणाम होतो. साधनेच्या दरम्यान साधकाला अनेक मानसिक व्यत्यय येऊ शकतात. या साधनेत साधकाची मन शांती अत्यंत महत्त्वाची असते. कठोर साधनेमुळे साधकाच्या शारीरिक क्षमतेवरही परिणाम होतो. काही साधकांना शारीरिक अशक्तपणा, थकवा आणि अन्य शारीरिक समस्या उद्भवू शकतात. कर्णपिशाचनी साधना आत्मिक दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक मानली जाते. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय साधना केल्यास साधकाला अनेक आत्मिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. यशस्वी साधनेनंतर साधकाला आत्मिक जागृती मिळते. साधकाचे आत्मबल वाढते आणि त्याला आत्मिक ज्ञान प्राप्त होते. कर्णपिशाचनी साधनेमुळे साधकाला विशेष ज्ञान प्राप्ती होऊ शकते. साधकाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू शकते. यशस्वी साधनेमुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती होते. साधकाचे मन अधिक स्थिर आणि शांत होते.
कर्णपिशाचनी साधना अत्यंत जोखमीची आणि कठीण साधना आहे. ही साधना किती दिवसात सिद्ध होते याबद्दल निश्चितपणे सांगणे कठीण आहे, कारण ती विविध घटकावर अवलंबून असते. साधकाच्या क्षमतेनुसार साधना ही काही महिन्यात सिद्ध होऊ शकते, तर काही साधकांना अनेक वर्षे लागू शकतात. योग्य गुरूंचे मार्गदर्शन आणि धैर्याने केलेली साधना यशस्वी होते. कर्णपिशाचनी साधनेत साधकाला आत्मिक जागृती, विशेष ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती मिळू शकते, परंतु या साधनेत आत्मिक आणि शारीरिक धोक्याचा फार मोठा धोका असतो. त्यामुळे साधकाने अत्यंत सावधगिरीने आणि योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखालीच ही साधना करावी. तांत्रिक साधना ग्रंथ. आध्यात्मिक साधनाचे महत्त्व. तंत्रविद्या आणि योग साधना यासारख्या विषयावर आधारित असलेले विविध ग्रंथांमधून आणि तांत्रिक साधकांच्या अनुभवामधून या साधनेबद्दलची माहिती मिळवली जाते. योग्य मार्गदर्शन आणि सावधगिरीने साधना केल्यास साधकाला कर्णपिशाचनी साधनेत यश मिळवता येते. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.